ठाण्यातील कर्नाटक बँकेत देखील मनसेनं आंदोलन केले। मराठीच्या मुद्द्यावर मनसे आता आक्रमक झाली आहे। वर्तक नगरमधील कर्नाटक बँकेत मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। बँक अधिकाऱ्याला 12 खडीचं पुस्तक देत खरं तर हे आंदोलन करण्यात आले। ठाणे शहराध्यक्ष रवींद्र बोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल्याचं कळतंय। तर ठाण्यातील वर्तक नगरमधील कर्नाटक बँकेत कुठेही मराठी भाषेचा वापर दिसत नसल्याने शाखा अधिकाऱ्याला 12 खडीचं पुस्तक भेट देत मनसेनं आंदोलन केले। येत्या 2 दिवसात बँकेमध्ये असलेल्या जाहिराती या मराठीत नसतील तर मनसे स्टाईलने खरं तर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देणार हात सोडून येणार त्यावेळेला तुम्ही बोलायचं नाही। आमची तुमच्याकडे विनंती आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते झालंच पाहिजे। होणार मराठीची ॲलर्जी आहे लोकांना, म्हणून आज आम्ही इथे आलोय। त्यांना आपण इथे आल्यानंतर लक्षात आलं की जे बँकेचे प्रमुख म्हणजे जे व्यवस्थापक आहेत ते मराठी आहेत, कांबळी आहेत, म्हणून थोडासा आमचाही आम्ही थोडा राग हे केला। पण बँकेत बघितलं तर सगळं इंग्लिशमध्येच आहे। तर त्यांना आम्ही आता सांगितलंय प्रेमाने, आज बोला हात जोडून, उद्या हात सोडून येऊ तेव्हा त्यांना 12 खडीचं पुस्तक दिलंय की हे पुस्तक घ्या, ह्याच्यात मराठी काय काय लिहिलं जातं ह्याच्यात बघितलं त्यांनी सगळं इंग्लिशमध्ये, हेल्मेट काढा तुम्ही, हिंदीमध्ये लिहिलंय। पण बोललो ना मराठीचा ह्या लोकांना काय त्रास आहे मला माहित नाही, परंतु आज सांगितलंय ज्यावेळेला आम्ही एक आठवड्याने येऊ तेव्हा जर इथे हे आम्हाला दिसलं नाही, जर मराठी बोर्ड वगैरे दिसले नाही तर मग तुम्हाला बाकी काय सांगायला नको कोणाला, आम्ही आमच्या पद्धतीत काम करणार। त्यांनी एक निवेदन दिलंय की आमच्या पाट्या आणि काही सर्क्युलर्स आहेत ते मराठीमध्ये पाहिजे, ऍडव्हर्टाइजमेंट आहेत त्या ऍटलिस्ट अर्ध्या तरी मराठीमध्ये पाहिजे। तर ते आम्ही आमचा प्रयत्न असेल की त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ते करू। काही दिवसांचा अल्टिमेटम त्यांनी 4 दिवस सांगले होते, पण आठवड्याभरामध्ये ते आम्ही त्या वेळ मागितले। सगळ्या गोष्टी आठवड्याभरामध्ये शक्य होणार नाही, पण आम्ही लवकरात लवकर ते करून घेण्याचा प्रयत्न करू नक्कीच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।